किंवा भोसलेंना रोखण्यासाठी शिरसटला उमेदवार दिली अशी चर्चा पण होत आहे. नाही, असं नाही म्हणता येणार. भालके भोसलेंना कुणाला रोखण्यासाठी नाही. ज्या म्हणजे आम्ही जो जयघोष केला की भयमुक्त दहशतमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे आणि कदाचित सभागृहात भय माजवण्यासाठी किंवा दहशत ठेवण्यासाठी कुणीतरी एक त्या संबंधित व्यक्ती तिथं नियुक्त केलेला गेलेला आहे आणि सभागृहात जर असं कोणी येऊन सभागृहाच्या म्हणजे कामकाजामध्ये दखल देऊन बाहेरचे लोकही तुम्ही फुटेज घ्या. पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की बाहेर कुणाची लोक घेऊन आलं होतं आणि सभागृहामध्ये चुकीच्या रीते घुसण्याचा प्रयत्न केला. सभागृहामध्ये येऊन चुकीच्या प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या. सभागृहाचं कामकाज चालत असताना सभा चालू असताना असा प्रकार घडणं योग्य आहे का हे तुम्ही तपासून बघा आणि कोण लोक आले होते ते पण तुम्ही तपासून बघा. CCTV फुटेज मागून घ्या. संबंधित सभागृहामध्ये कामकाज चालू असताना सदस्यांचा सत्कार करणं, त्या सभागृहात निवडून येणाऱ्या सदस्याचा सत्कार करणं हे सभागृहाचं कर्तव्य आहे. आणि भयमुक्त दहशतमुक्तीचा नारा देणाऱ्या बातमी डायरेक्ट नाव का घेत नाही? नाव काय मी तर फुटेज देते ना. मी माझ्या पहिल्याच भाषणात देखील सांगितलेलं आहे की आदरणीय तात्यांनी सभागृहामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करू नये आणि असं केलं तर ह्यांनी जर मला आरे केलं तर त्याला कार्य करायला मी तेवढी सक्षम आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या सभागृहामध्ये माझ्या सर्वसामान्य लोकांच्या विकासाच्या प्रश्नावरती मुद्द्यावरती त्यांनी नक्कीच मला प्रश्न विचारावेत. विकासाच्या मुद्द्यावर नक्कीच मला त्यांनी वेठीस धरावं. पण चुकीच्या मार्गाने जर मला किंवा सभागृहाला वेठीस धरण्याचा जर समोरच्या कुणी प्रयत्न केला तर हे सभागृहात खपवून घेतलं जाणार नाही. पराभवाची ती सर कुठं तर त्यांच्या अजून मनात आहे असं काही आहे? आता त्याच्यावर मी ते सांगू शकत नाही. ज्या दिवशी माझा विजय झाला त्याच दिवशी मी सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला सर्वसामान्य लोकांनी निवडून दिले ना. आता इथून पुढच्या काळात जेवढे निवडून आलेत माझे प्लस त्यांचे या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचं आहे. कुठंतरी पराभव हार जीत ही होत असते. जे आपल्या पदरात पडलं त्याला सर्वस्व मानून आपल्याला पुढं काम करायचं असतं. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून इथून पुढच्या काळामध्ये सभागृहात चर्चा व्हावी एवढीच माझी अपेक्षा आहे.